नमस्कार महाराष्ट्र. अण्णाभाऊ किचनमध्ये सर स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला 150 पाऊण 200 गजाचं आपल्याला काम मिळालं आहे. कारण आमच्याकडे सप्ताह बसलं विठ्ठल मंदिर जवळ आसपास, तिकडे आपल्याला संत भोजन 150 पाऊण 200 लोकांचं आहे. तर आपल्याला साधा भात, रसा पातोळी, बुंदी आणि पोळ्या असं आपलं स्वयंपाक मिळालं आहे. तर आपण आज बनवूया कच्च्या बेसन पिठाच्या पातोळ्या मसाल्यामध्ये, एकदम सुंदर. तुम्ही सुद्धा घरी बनवून भाषण. तर आपण त्याकडे साहित्य घेतलेले आहे. हा महादेव गरम मसाला, हा 100 ग्रॅम आहे. धना पावडर 200 ग्रॅम घेतले आपण. कसुरी मेथी 50 ग्रॅम, हिंग 50 ग्रॅम, सुवाना मीठ मसाला आपण घेतला 200 ग्रॅम, 4 किलो बेसन घेतलं त्यासाठी आपण. ओवा 50 ग्रॅम घेतलेला आहे. हळद आपण 100 ग्रॅम घेतलेली आहे. नंतर आपण जिरं घेतलं आपण 100 ग्रॅम, लाल मिरची पावडर 400 ग्रॅम, खोबरं. नंतर आपण घेतला कांदा, पण 2 जुड्या पालक घेतली. कारण माझं वैशिष्ट्य आहे, मी प्रत्येक मसाल्या भाजीमध्ये पालक वापरतो. कारण पालक तिच्यावर भाजी खूप सुंदर आणि कलर येतो. दुसरं आपण घेतलं लसूण, पावशेर लसूण घेतला असताना घेतला आपण. नंतर आपण घेतलेलं आहे बडीशोप, जिरं मसाल्यामध्ये सफेद तीळ आणि काही खडे मसाले मोजके बा, काळे वेलदोडे असं सगळे म्हणून घेतले. 50 ग्रॅम घेतले. असं दालचिनी, काळे मिरे आणि काळी विलायची. त्यानंतर आपण घेऊया, मी शिमला मिरची घेतली अर्धा किलो मसाल्यासाठी, कोथिंबीर घेतलेली 1 जोडी, टमाटा घेतला आहे मी 1.5 किलो, अर्धा घेतले पावशेर. तर आता आपण कांदा भाजून घेऊ. पण 7 किलो कांदा आपण घेतलेला आहे. याला आपण भाजून घेऊ, पण भाजताना तेल टाकायचं नाही, कारण कांद्याला पाणी सुटलं पाहिजे. हे बा, आता आपण टाकू याच्यामध्ये मसाला, जिरं कांद्यामध्ये भाजून घेऊ आपण. हे बा, नंतर आपण देऊया तीळ पावशेर आहे. तर तीळमुळं भाजीला असं लवचिकपणा येतो. आता आपण देऊया टमाटे, हिरवी मिरची, थोडी कोथिंबीर टाकूया आणि अद्रक. आता आपण देऊया पालक. आपण धुवून घेतलेले, पाण्यातून काढून घेतले वल्ली पालक. किंवा मी 1 वर्षापूर्वी रसा पातळीचा जो व्हिडिओ टाकलेला आहे, तो ती वेगळ्या पद्धतीनं बनवली. ती आपण घेरून तयार केला. तिला घेरायची नाही, बेसन मळायचं, कडक बेसन मळून ते पातोळ्या लाटायच्या, त्या कापून उकळत्या मसाला टाकायचे. तुला नंतर कच्च्या बेसनची रसा पातोळी पाहिजे. तर मस्त मसाला भाजू आपण. मित्रांनो, हे बा, आता आपला कांदा भात झालेला आहे, एकदम नरम मऊ झालेलं आहे. आपल्या म्हणजे एवढी काळी भाजी नाही करायची साधारणपैकी, कारण वारकरी जेवणार आहे. सप्ताह म्हटलं वारकरी लोक असतात. आता आपण जेव्हा लसूण सुद्धा आपल्याला मऊ करू नये, तर याला सुद्धा मऊ केलं ना, भाजी अशी लागते मेणासारखी खायला. अशा प्रकारे आपला लुसलुशीत आपण मसाला भाजलेला आहे. आता याला आपण गार करूया आणि याला मिक्सरमध्ये बारीक पेस्ट म्हणून दळू. आता आपण पुढे तयारी लागू. आपण जे बेसन पीठ घेतले त्यावर मळूया, मळून लाटूया, पातोळ्या बनवू आपण. तर भाजी होती मित्रांनो फार सुंदर. झालं आपलं तयार सार. याला सार म्हणतात. आपण घेतलं 4 किलो बेसन, पण त्याच्यात आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं आहे. का टाकायचं माहिती का? कारण बेसन चणा डाळचं असल्यामुळं पटकन विगळतं. त्याला विगळू नये म्हणून आपण हा आटा वापरणार आहे. आपण हा घेतला आहे, आपले घ्यायचा अर्धा किलो. घेतला आपण अर्धा किलो. साहित्य बघा. आपण घेऊया बडीशोप घेतली 25 ग्रॅम. 50 ग्रॅम माझ्या हातामध्ये आहे. नंतर ओवासुद्धा 50 ग्रॅम आहे, तो वाला 25 ग्रॅम घेणं आहे. हवा 25 ग्रॅम ओवा. नंतर जिरं बी आपलं, जिरं माझ्याकडे 100 ग्रॅम आहे, तर मला 25 ग्रॅम घेणं आहे, अंदाजे 25 ग्रॅम. नंतर आपण देऊया 20 ग्रॅम हिंग औषध द्यायचं आहे. नंतर आपण देऊया लाल मिरची पावडर, अंदाजे 50 ग्रॅम बरं का, अंदाजे आपला पाहून घ्या, अंदाजे 50 ग्रॅम, बस टाकायची नाही. नंतर आपण देऊया हळद आपल्या जे अंदाजे 20 ग्रॅम, बस टाकायची नाही. बा जेवढी आपल्या हात घ्यायची याच्यावर घ्यायची नाही. माप म्हणजे माप करेक्ट. आणि वडी भिजवायला
मीठ देऊया. मीठ आपण घेतले 50 ग्रॅम. कारण 4 किलो 50 ग्रॅम लागतंच ते. आता आपण एक जीव करूया, एक जीव. आणि मीठ वगैरे, जिरं मोहरी, काय जिरं म्हणतो, अजवाईन, बडीशोप, लाल मिरची पावडर, हळद पावडर याचा संगम झाला पाहिजे. आता आपण देऊया थोडी कसुरी मेथी. कारण थोडा स्वाद येते कसुरी मेथीनं. याच्यात आपलं कोथिंबीर मारायची नाही. का मारायची नाही की नंतर कोथिंबीरमुळं काय होतं, तुकडे होऊन जातात वडीचे. हे आपण दिले 20 ग्रॅमचे असतं आपण मारलेले. आता मस्त पीठ मळून घेऊ. इकडं आमच्या भगिनी पोळ्या बघा मस्त सुंदर पोळ्या लाटून राहिली बा. हे बघा सुंदर छान अशी 3 रंगी बुंदी आपली, तिरंगी बुंदी. आता आपण पीठ मळूया. आपले पीठ कडक मळायचं आहे. आणि याच्यात तेल म्हणून मोहन वापरायचं नाही बरं का. तेल म्हणून मोहन जर वापरलं तर उकळीमध्ये याची पातोडी फुटून जाते, म्हणजे गाळ होतो. कडक मळायचं आहे. आता माझी मुलगी मोठी मेघाताई सोनार आधी तेल लावून मस्त मालिश करून मला. मित्रांनो, दादांनो, मायाबापांनो, हे लावून बेसन मूग एकदम मळून हे बाकीचे कडक हे बघा अशा प्रकारे कडक मळायचं. शक्यतो त्या मोहन टाकू नये, टाकायचंच नाही. कारण मोहनमुळं काय होतं, पातळी आपली लूज पडून जाते आणि गळून जाते प्रत्येक उकळताना. आता बनवूया मसाले. आपण घेऊया पहिले लाल तिखट. लाल तिखट घेणार आहे मी 200 ग्रॅम. लाल पावडर, 200 ग्राम किचन किंग मसाला, सुहाना कंपनीचा पाहून घ्या. याला मीठ मसाले म्हणतात. 200 ग्रॅम घेतला आहे आपण. आणि एक मालेगाव खानदेशी मसाला आहे, मालेगाव स्पेशल. ते नाव आहे महादेव मसाला. सुपर मसाला, याला गोड मसाला म्हटला. आपण 100 ग्रॅम देऊया. आपण धना पावडर घेतली, याला 200 ग्रॅम मी 100 ग्रॅम देणार आहे. नंतर देऊया आपण हळद. हळद आपल्याला द्यायची. आता याची आपण टाकली 20 ग्रॅम. भाजी बघता 50 ग्रॅम हळद द्यायची. झाली 50 ग्रॅम. आपण हिंग देऊया आता 20 ग्रॅम. कारण आपण पहिले हिंग टाकलेलं आहे मलताना. 20 आणि 20 40 ग्रॅम आपलं हिंग झालेलं आहे. आता आपण पुढे तयारी करू. मित्रांनो, अशा प्रकारे आपला एकदम मस्त असा मसाला दळून झालेला आहे. मसाला पाहून घ्या. मला भाजताना दाखवला. आपण तेल टाकलं 1.5 किलो फक्त. कारण संत भोजन म्हटलं, वारकरी लोक आले, गायक मंडळी आली, वादक आले, पेटी मास्तर आले, कीर्तनकार आले, म्हणून आपल्याला तेल कमी टाकणे. आणि आपण घेतला मसाला 7 किलो कांदा, 1-1.5 किलो टमाटा, अर्धा किलो शिमला मिरची, पालक 3 जोड्या आणि अद्रक लसूण. आता तेल तापलेलं आहे, तर आपण देऊया आता मसाला. आपण टाकला मसाला फ्राय जास्त फ्राय करायचं नाही आपल्याला, कारण त्याला भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे काही गरज पडत नाही. तसेच भगवान विठ्ठल मंदिरात रुक्मिणी मातेच्या याच्यात आज सप्ताह बसला आमच्याकडं. आज सप्तेची पंगत ज्या माणसाने दिलेली, विशाल प्रकाश शिरोडे यांनी पंगत दिलेली आहे. आणि पहा काय पुण्याचं काम आहे. परमार्थ करावा तो असा करावा. तुकाराम महाराज खरं बोलले ना, कुळी कन्या पुत्र जेव्हा सात्विकतायाचा हरिक वाटे देवा. पांडुरंगाची फार मोठी सेवा आम्हाला 5 वर्षाला करतोय. आणि आज यांच्यातर्फे दोघं भाऊ बघा, यांनी आज पंगत दिलेली. मौली काय सुंदर अन्नदान करावं बरं का. तर आपण सहज बसले आता तुकाराम महाराज हा अभंग आहे, फार सुंदर अभंग आहे. आपण राग पिल्लूमध्ये घेऊ. राग पिल्लू हा आपले सातारकर बाबा होते, अवश्य म्हणायचे बरं का. आपुलिया हिता तो असे जागता, आपुलिया हिता असे जागता, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची. कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा.
तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. गीत भागवत करती श्रवण, गीत भागवत करती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे घडो मज त्यांची सेवा. तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा. मित्रांनो, फार सुंदर असा महाराज तुकाराम महाराज अभंग आहे. आपुले येता दोषे जागता, धन्य माता पिता तयाची या. कुळी कन्या पुत्र होती सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. प्रमाण दुसरं, गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबा. त्या ठिकाणी गीता भागवत याचं पारायण केलं जातं आणि त्या घराचे संस्कार जसे ज्ञानेश्वर महाराज घडले, तुकाराम महाराज, नरेश सोनार, चोखा मेळा, संत रविदास हे जे संत होऊन गेल्या संत परंपरेमध्ये, यांनी आपल्याकरता फार मोठी शिकवण दिली. सेवा करा माता पित्याची, बहीण भाच्याची. खरंच सेवा माते पिते, तो आईवडील सेवा करेल त्याला काहीच कमी जगामध्ये. त्याच्याकरता स्वर्गात दार कधी उघडाईल. कारण कोणी म्हटलं जे आईच्या पायाजवळ स्वर्ग आहे. बस एवढंच बोलतो मित्रांनो, बाकी काही नाही. रामकृष्ण हरी. आता आपल्या भाजीकडे पाहूया. पण हा लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. आता आपली तयारी पुढची. आता आपला मसाला मस्त भाजलेला आहे. आता भाजीला कोथिंबीर, आपण तर आपल्या कोथिंबीर गरम मसाला टाकायची. नंतर देऊया आपण मीठ. पहिल्या मीठ टाकलेलं देवा, परत देऊया मीठ. द्यायचं आपल्याला कमीत कमी 250 ग्रॅम, 250 ग्रॅमच्या आसपास. आणि मीठ कमी द्यायचं आहे, कारण आपण ज्या टायमाला पातळी भिजवली त्या मीठ टाकलेलं आहे. आता आपण देऊया मसाला. हे बघा, तुम्हाला दाखवलं आहे परिणाम किती प्रमाणात घ्यायचं तुम्हाला दाखवलेलं आहे. आपण देऊया गरम पाणी. पाणी आपलं गरम ठेवायचं आहे. लागतं आपलं पाणी टाकायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण लाटाचं काम चालू आहे. आणि माझी मिसेस आहे बेबीताई सोनार, हे मला हमेशा मदत करतात कामामध्ये. अशा प्रकारे लाटल्या गेल्या. तिकडे माझी मुलगी मोठी बघ पातोळ्या करू बा. तिला म्हणतात कच्ची पातोळी. हां, भाजी खायला फार सुंदर स्वादा लागते भाजी कंप्लीट. जास्त काळी नाही, जास्त ही नाही, मिडियम तांबडी भाजी खायला सुंदर. जशी मी बनवली तशी घरी करून बघा आणि मला कमेंट नाव सांगा. काय आपण लाटून घेतलेले. आता आपण ते आता उकळत्या मसाल्यामध्ये आपण त्याला सोडूया मसाल्यामध्ये. तुम्ही म्हणजे बाबा तुम्ही सोडले चिपकले गाठ होईल का? अजिबात नाही. कारण उकळत्या पाण्यामध्ये बेसन कधी मोकळून जातं.
हे बा कशी मोकळे, हे बा, हे बा गाठणी बरं का माऊली, हे बा गाठणी उकलताना, हे बा मोकळे पातोळे आले, हे बघा मोकळे आले. तिला आता आपल्या हलवायचं नाही 2-4 मिनटं, तर उकळे येईपर्यंत. पातळी बघा मोकळी आली कधी, मला वाटतं बा गाठासमोर मोकळी होती नाही, उदाशी राहील तशी आणणार नाही, कारण उकळत्या पाण्यामध्ये कोणती वस्तू चिपकत नाही. हे बघा कशा मोकळ्या आल्या बा, कधी मस्त फुगल्या. हिला आपल्या 15 मिनटं हिला मस्त उकळायची आहे. जोपर्यंत पातळी ताट राहत नाही तोपर्यंत आपल्याला उकळायची. सुंदर अशी भाजी आपण देऊ. हे बघा पातळीवरती आली, ओके. हे बघा मित्रांनो, पातोडी वर आली म्हणजे पातोडी शिजली, खाली बसल्यावर नाही. तरी मी याला 15 मिनटं 10-15 मिनिटं लावून शिजू नका, की ते नरम व्हायला नको म्हणून. नरम तो होणार नाही. हे बा सुंदर पातोडी वर आली, काय सुंदर अशी उकळी. असं कोई बोले का जेल जला. मित्रांनो झाली आपली भाजी. आता आपण काय करू, मस्त देवाचं नैवेद्य काढू. आपल्या घरात देवर आहे, त्या देवाला पांडुरंगाला आपण ठेवू दिलं. रामकृष्ण हरी पांडुरंग. आपण आता बस रसा पातळी सर्च करू. देवाला नैवेद्य आपल्या. आपण कच्च्या बेसन पिठाची कच्ची रशी पातोळी आपण तयार केलेली आहे. रसा पातोळी, सुंदर भात आणि पोळी ठेवलेली, मिरची, कांदा आणि लिंबू. मित्रांनो मी बनवली, पण मी आज नाही खाणार, कारण आपला आधी घर नाही. आज संत खातील. आज संत आलेले, ज्यांनी पंगत ठेवलेले संत येणारे संत खातील. आज त्यांचा अधिकार आहे. ते खाल्याला सांगतील की माऊली कसं करा, रसा पातोळी झाली. मी बनवली, ते खातील. मी बनवली, तुम्ही बनवून बघा आणि लाईक सबस्क्राईब करत राहा. अशा प्रकारे आपली रसा पातोळी, कच्च्या बेसन रसा पातोळी.